डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये नेमकं काय फरक आहे? एकदम सोपं एक्झाम्पल देऊन समजवतो. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे शेअर्स बाय आणि सेल करण्यासाठी वापरलं जाणार अकाउंट. डीमॅट अकाउंट म्हणजे शेअर स्टोअर करण्यासाठी वापरलं जाणार अकाउंट. एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. तुम्ही बाजारात जाता, भाजीपाला घेता. भाजीपाला घेण्यासाठी तुम्ही काय करता? पैशांची घेवाणदेवाण, बरोबर. त्यालाच ट्रेडिंग अकाउंट म्हणतात. आणि घरी येतात तुम्ही भाजीपाला घेऊन, तर कुठे ठेवता? फ्रीज मध्ये, बरोबर. तर फ्रीज म्हणजे तुमचं झालं डीमॅट अकाउंट. स्टॉक मार्केट मधील फ्रीज म्हणजे डीमॅट अकाउंट. एक्झॅक्ट फ्लो असा असतो, घेतलेले शेअर्स बाय सेल केलेले शेअर्स तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला बाय सेल होतात आणि तुम्ही घेतलेले शेअर्स ते होल्ड होतात तुमच्या डीमॅट अकाउंटला. खूप लोकांना वाटतं डीमॅट अकाउंट असेल तर त्यांची ट्रेडिंग ऑटोमॅटिक होईल, बट असं नाही. ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट प्लस ट्रेडिंग अकाउंट असा कॉम्बो वापरावा. तर बरेच ब्रोकर आहेत, एंजल वन, धन, ग्रो, झिरोदा, हे त्यांच्याकडे जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तर ते तुम्हाला डीमॅट अकाउंट प्लस ट्रेडिंग अकाउंट असा कॉम्बो देतात. तुमचं जर डीमॅट अकाउंट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता एकदम फ्री मध्ये. या फायनान्शियल जर्नीमध्ये मी तुम्हाला झिरो टू हिरो बनवणार आहे. पुढचा एपिसोड म्युच्युअल फंड म्हणजे काय, कमेंट करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी युट्यूब चॅनलला आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फायनान्स पेजला फॉलो करा.